बाबा भोसले 10 जून 2024च्या शासन निर्णयाप्रमाणे माझ्या मतदारसंघातले 227 किलोमीटर रस्ते मातोश्री पानंद रस्ता दुरुस्ती योजनेमधनं मंजूर झाले। पण अध्यक्ष महोदय 1 वर्ष 2 वर्ष होऊन देखील त्यामधले 51 रस्ते पूर्ण झालेले आहेत। राहिलेल्या रस्त्याची कामं पूर्ण झालेली नाहीत। माझी आदरणीय राजेसाहेबांना विनंती आहे की राजेसाहेब आपण आमचे सातारचे पालकमंत्री देखील आहात आणि त्यामुळे हे जे रस्ते आहेत जे मातोश्री पानंद रस्ता दुरुस्ती योजनेमधनं मंजूर झाले होते हे रस्ते आपण मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ता दुरुस्ती योजनेमध्ये वर्ग करू शकतो का हा माझा पहिला प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की कामं जी अर्धवट राहिलेली आहेत किंवा निम्मे अर्धे झालेली आहेत पण एक शासन निर्णयामुळे ही कामं सगळी थांबवण्यात आलेली आहेत। ही राहिलेली कामं आपण मातोश्री पानंद रस्ता दुरुस्ती योजनेतनं पूर्ण करणार की बळीराजा पानंद रस्ता दुरुस्ती योजनेतनं पूर्ण करणार? सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य डॉक्टर अतुल बाबा भोसलेंनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की पूर्वीची जी आपण EGS मधनं घेतलेली पानंद रस्त्यांची योजना होती त्यातले काही रस्ते सुरू झाले, काही कामांमुळे ते थोडे झाले आणि थोडे अर्धवट राहिले आणि दरम्यानच्या काळामध्ये माननीय बावनकुळे साहेबांनी आता मुख्यमंत्री पानंद बळीराजा योजना ही नव्याने या ठिकाणी आणली। आता ती अर्धवट राहिलेली कामं रोजगार हमीमधनं आणि ही सगळी योजना बाबा जी आहे ती महसूलकडनं या ठिकाणी केलेली आहे। तरी सुद्धा माननीय महसूल मंत्री महोदयांच्या बरोबर या ठिकाणी चर्चा केली जाईल, त्यांची आणि रोजगार हमी विभागाची एक संयुक्त बैठक घेतली जाईल आणि अशी अपूर्ण कामं ही मुख्यमंत्री बळीराजा पानंद योजनेमध्ये घेण्यासाठी संयुक्त बैठक घेऊन त्याच्यावरनं निश्चितपणे योग्य विचार केला जाईल।